या उत्सव प्रसंगी उपस्थित माझे सहकारी जे जिल्हा परिषदेला उमेदवारी करतायत असे कृष्णा कदम, पंचायत समितीचे आपल्या देवपूरचे सुरेंद्र चव्हाण, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, कारण आपल्याला अजून कीर्तन ऐकायचं आहे. उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे मी आज धन्य झालोय की आज कोडपणला येऊन आपल्या शेलार मामांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा योग आला, आपल्या देवीचं दर्शन घेण्याचा योग आला. आणि आज आदरणीय कृष्णा जाधव बुवा, आपल्या रामदास पाटारचे यांचं प्रवचन थोडं का होईना ऐकण्याची संधी मिळाली, कारण शीतावरून भाताची परीक्षा होते आणि उत्तम अशा प्रकारचं प्रवचन त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आमचे दत्ताराम आमकर, सुंदरमळा, रामदास पठारचे, आमच्या गणेशनाथ संप्रदायाचे अध्यक्ष वसंत शेलार, हनुमंत शेलार, प्रकाश शेलार, गंगाराम शेलार, नारायण शेलार, प्रकाश देवजी शेलार, नितेश शेलार, सर्वच मान्यवर. खरं म्हणजे तसं कुडपण माझ्यासाठी नवीन नाही आहे. खाली उतरलात की कोतवाल माझं गाव आहे आणि अनेक नातेवाईकाची लोक आपली कोतवाल, बोंबळी, कुडपण असे आहेत. आणि आज या गावात या ठिकाणी यायची संधी, आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याची, बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाली. सर्वप्रथम काल सरनोबत शेलार मामांची पुण्यतिथी होती. मी अभिवादन करतो, तिथेही आज मी त्या ठिकाणी पाहिलं. आणि एवढं मोठं आपल्या गावचं वैभव असताना ज्या पद्धतीनं त्या समाधीचा विकास व्हायला पाहिजे, वसंतराव पहिलं कधी आला असतं ते एवढं डेव्हलप झालं असतं. कारण वसंतरावांचे, आमचे गणेशनाथ बाबांपासून, मी या संप्रदायाचा आहे, मी तुमचा गुरुबंधू आहे. गणेशनाथ बाबांची मी दीक्षा घेतलेली आहे. तर या समाधीचा आपण येणाऱ्या काळात चांगलं सुशोभीकरण करू. तुम्हाला जो आवश्यक तो निधी लागेल, माझ्याही आमदार निधीतून देईल. आणि सरकारी पातळीवर पण आपण पर्यटन स्थळ, तर मी कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो, कारण परवा मी कोडपण बुद्रुकला आलो होतो मला वाटतं, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की पर्यटनाचा दर्जा वाढवावा. आणि योगायोगाने काल मुख्यमंत्र्यांबरोबर आमची मुंबईच्या महापौर संदर्भात बैठक होती, तेव्हा मी पत्र देऊन वसंतराव तो दर्जा पण वाढवलेला आहे आणि त्याच्यामुळे पर्यटन येणाऱ्या काळात आपण मोठ्या प्रमाणावर करू ना, कोडपणचा आपण विकास करू. आपले आमदार भरत शेटने चांगल्या प्रकारे वेगवेगळी कामं या ठिकाणी केलेली आहेत, याविषयी दुमत नाही. शेवटी आपण कोणी असलो तरी तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आणि म्हणून मीही तालुक्याच्या विकासामध्ये लक्ष घातलंय. त्या ठिकाणी अनेक निधी, आज कोंबडीचा रस्ता असेल, कोतवाल असेल, प्रत्येक गावात आपण त्या ठिकाणी अनेक कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. महाडला आपण 200 खाटांचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणलं. महाड शहरामध्ये आपण 60 कोटीचं मच्छी मार्केट आणतोय. बिरेश्वरच्या मंदिराला आपण निधी दिला, 14 तळ्याला दिला. मी मुंबईत, महाराष्ट्रात राजकारण करत असलो तर शेवटी प्रत्येकाला आपल्या मातीची ओढ असते, आणि त्याप्रमाणे मलाही माझ्या या मातीची ओढ आहे. आणि मला काही ते निवडणुका लढवायच्या येत नाही, परंतु मला एक खंत सातत्यानं कृष्णाबुवा या ठिकाणी असते की माझा तालुका मागासलेला आहे. 50 वर्ष आम्ही कोल्हापूर तालुका रेकॉर्डवर मागासलेला आहे. आणि मी देवी समोर सांगतो, शेलार मामांच्या साक्षीनं सांगतो, ते मागासले पण दूर करण्याचा विडा प्रवीण दरेकरांनी उचललेला आहे. एका दिवसात जागोची काढणी करणार नाही, उद्या लगेच तालुका चेंज करेल, पण येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये कोल्हापूर तालुका तुम्हाला बदललेला दिसेल, हा विश्वास देतो. आपलं कुडपण हे एक मोठं पर्यटन स्थळ होईल. आणि ज्या धर्तीवर मी नरवीर तानाजी मालुसरेंना तिथल्या सुशोभीकरणासाठी विधिमंडळात बोललो, कदाचित मुंबईकरांना माहीत असेल, ज्यांना ती क्लिप पण काही लोकांनी बघितली असेल, आणि मी बजेटमध्ये 5 कोटीची तरतूद घेऊन तिथं सुशोभीकरण मी करून घेतलंय, मी निधी आणलाय. तशाच पद्धतीनं आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या या शेलार मामांच्या जन्मस्थळाचं विकास आपण त्या ठिकाणी करू. पर्यटन मोठ्या प्रमाणावर आपण विकसित करू, कारण नुसत्या डोंगरावर लोक येणार नाहीत. आपल्याला काही
स्पॉट डेव्हलप करायला लागतील. तर अशा 8-10 ठिकाणी मला आठवते भिवाच्या काठीला मी पारदीला यायचो तेव्हा मी इकडे असताना तेव्हा भिवाच्या काठी इकडून मी स्वतः डोंगरात फिरलेलो अनेकदा शिकारीला आलेलो असताना. तर ही सगळ्या जी ठिकाणं आहेत काही धबधब्याची आहेत ती आपल्याला डेव्हलप करावी लागतील. आणि मग हे विकसित झालं की आपली पोरं पुण्या मुंबईत कशाला जातील घर गाव सोडून, कारण इथे आपल्याकडे काही साधन नाही. येणाऱ्या काळात आपण तशी साधन या ठिकाणी उपलब्ध करू. माझी फक्त एवढीच विनंती राहणार आहे, मी कोडपणकरांकडे कधीच काय मागितलेलं नाही. तुम्हाला जे हवंय ते विकास कामं मी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जे जे आपण सांगाल ते या ठिकाणी करू. पण या पोलादपूरसाठी मला काहीतरी करायचंय आणि त्याची एक आपण म्हणतो ना टेस्ट केस म्हणून मी कृष्णा कदमला तुमच्या समोर आणलेला आहे आणि सुरेंद्र आपला चव्हाण यांना जर आपण आशीर्वाद दिला तर मी सगळे हमी घेतो. आपला तर गाव आपण त्या ठिकाणी बदलू. भरत शेठच्या बरोबर मी ताकदीनं, कारण काही कामं असतात आता सगळी मोठी केली मी आणलीत का कोण आहे त्यापेक्षा मला काय देता येतं. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आपले जवळचे संबंध आहेत, त्याचा उपयोग आपण या ठिकाणी करू. आता मी परवाच कुडपण बुद्रुक मधनं गेलो आणि 2 दिवसात मी तुमचं ते दर्जोन्नती दर्जा तुमचा काही क होता तो वरती ब करण्याचे आदेश देऊन आपण मोठ्या प्रमाणावर विकसित करतोय. त्याच्यामुळे कामं करणं आपल्याला सोपं आहे. त्यासाठी मी पुढे एक पाऊल टाकलंय. तुम्ही जर एक पाऊल तुमचा आशीर्वाद देऊन या ठिकाणी जर आमच्या या 2 लोकांना जर आशीर्वाद दिला तर आणखी ताकदीनं आपण सगळे हातात हात घालून काम करू अशा प्रकारचा मी विश्वास देतो. मला बोलवलं, सन्मानित केलं, येथे दर्शन घेण्याची संधी दिली त्याबद्दल ग्रामस्थांचा आभारी आहे. मी मगाशी शाळेसमोर वाचत होतो की गावात संस्कार कसे असतात बघा, की तिथे लिहिले की प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास हा देशसेवेसाठी देशभक्तीनं त्या ठिकाणी आपण व्यथित केला पाहिजे आणि त्यांना अभिवादन केलेलं आहे. त्याच्यामुळे देशभक्तीचे आपण लोक आहोत. आपण आपला तालुका वारकरी संप्रदायाचा आहे, देशभक्तीचा आहे, इतिहासाचा आहे आणि त्याच्यामुळे संस्कारक्षम तालुका आहे. त्याला घडवायचं या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. आज मनुष्य ध्येय याच्यावर प्रवचन महाराजांचं चाललं होतं की मानव आपला हा ध्येय सगळ्यात पवित्र आहे, की असं कोणालाच आपल्या मनुष्य प्राणा एवढी अक्कल बुद्धी वैभव कुणालाच नाही आहे. त्याच्यामुळे हा ध्येय सत्कारणी लागला पाहिजे. प्रत्येक जण येतो जातो परंतु आयुष्यात काय ठेवलं हे त्या ठिकाणी फार महत्वाचं असतं. आणि म्हणून एक तुमचा अभंग आहे ना, क्षणोक्षणी आची करावा विचार तरावा पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य जातो काळ काल. त्या देह आपला नाशिवंत आहे. मी पण बुवा कीर्तन चांगलं करतो, भजन करतो, पण आता राजकारणात असल्यामुळे थोडा कमी आहे. नाही तर आमच्या मुरली भाऊला माहित आहे मी गावात सगळ्या या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण हे संस्कार, बुवाने एक मोठा विचार दिला की पत्ते पिसणारी लोक या ठिकाणी जुगारी लोक असतील तर त्याचा उपयोग आहे का. त्यामुळे आता पत्ते पिसणारे लोक, जुगारी लोक, दारुडे लोक या लोकांवर त्या ठिकाणी मात करून चांगला विचार त्या ठिकाणी दिला पाहिजे. म्हणून बघा आपल्याकडे गावागावात कीर्तन होतं, गावागावात भजन होतं आणि सगळे आनंदी सुखी असतात लोक. आता तिकडे मोठमोठे उद्योगपती असतील रात्रभर झोपत नाहीत किती पैसे असले तरी, पण माझा शेतकरी बांधावर थकून भागून आला, संध्याकाळी कीर्तन सप्ताह केला, निवांत झोपतो, दुसऱ्या दिवशी कामाला निघतो. त्याच्यामुळे सुख हे परमेश्वराच्या पायाशी आहे, परमेश्वराच्या प्रार्थनेत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना तशाच प्रकारचं सुख आणि वैभव त्या ठिकाणी मिळावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. हा गाव तसा आमच्या गणेशनाथ महाराज संप्रदायाचा आहे. मी पहिल्यापासून या संप्रदायाशी जोडलेला आहे. अरविंदनाथ बाबांचा मी त्या ठिकाणी शिष्य आहे आणि आमचे भाऊ प्रभाकर मोरे असल्यापासून वसंतराव आपण इकडे काम करतोय. मी प्रभाकर भाऊ पहिले आमदारकीला होते त्यापासून या गावची मंडळी आणि आम्ही भाऊंशी जोडलो गेलो होतो. तशाच प्रकारचं काम आपण पुन्हा त्या ठिकाणी सुरू करू. माझा काहीच स्वार्थ नाही, मला काही इथून मिळवायचं नाही आहे. फक्त मला काहीतरी आपल्या गावासाठी, तालुक्यासाठी, आपल्या परिसरासाठी करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण जरा आशीर्वाद आणि ऊर्जा वाढवली
तर ते ताकदीनं करू. आणि त्याच्यासाठीच मी पहिल्यांदा कृष्णा कदम आणि आमचा सुरेंद्रला तुमच्या समोर आणलंय. तुम्ही आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला या तुमच्या चांगल्या सोहळ्यात बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभारी आहे. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देव. आणि मी तुम्हाला एक शब्द देतो की शेलार मामांचं जन्मस्थळ आपण चांगल्या दर्जेदार पद्धतीचं आपण विकसित करू. त्यासाठी तुम्हाला जे लागेल माझा आमदार निधी तर देईनच, परंतु सरकारच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जावा. त्याचबरोबर सरकारने भरघोस निधी द्यावा यासाठी मी पुढाकार त्या ठिकाणी घेईन. मुंबईकर सगळे याचा पाठपुरावा आपण करा, कारण पाठपुरावा महत्वाचा आहे. तुम्ही वसंतराव जर पाठपुरावा पाहिल्यासारखा राहिला असता तर बरीच कामं आणखी तुमच्या तब्येतीचं मला माहीत आहे. परंतु आपले मुंबईकर सगळे संपर्कात राहा. जे काही आपल्या गावच्या विकासासाठी करता येईल ते आपण नक्कीच करू अशा प्रकारचा माझा शब्द आहे. खूप खूप धन्यवाद. आमच्या कृष्ण जाधव महाराजांचं पण अर्धवटच मला प्रवचन ऐकायला मिळालं. कधीतरी आपण पूर्ण झालं ना, मला थोडंसंच ऐकायला मिळालं. कधीतरी योग त्या ठिकाणी येईल, कारण मी यातला रसिक आहे. मला कीर्तनाची भजनाची त्या ठिकाणी आवड आहे. मी बऱ्यापैकी चांगले अभंग बोलतो. फक्त आता बोलायला गेलं तर ह्याच्यातलं कडवं त्याच्यात जाईल, कारण प्रॅक्टिस शेवटी लागते. तरी आपल्या सगळ्या साधू संतांचे आशीर्वाद मला आणि माझ्या सहकार्यांना राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी.